ज्यांची आठवण येते, जे पेशानं वकील आहेत परंतु दर रविवारी जनता दरबार घेतात, आणि जे इंजिनियर नाहीत पण सुंदर रस्ते आणि इमारती ज्यांनी आमच्या तालुक्यामध्ये या ठिकाणी उभा केल्या, ते गोड बोलण्यापेक्षा सडेतोड बोलणारे आणि बरं बोलण्यापेक्षा खरं बोलणारे आमचे आमदार ॲडव्होकेट राहुल दादा कुल यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आजच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार, आपले जिल्हाध्यक्ष माननीय वासुदेव नाना, नामदेव नाना बारवकर, प्रेमसुख जी कटारिया, कांचन कुल, नंदूभाऊ पवार, आप्पासाहेब हांडाळ, माऊली ताकवणे, गणेश जगदाळे, शरद कोळपे, निकंदबापू शितोळे, मोहनराव म्हेत्रे, अश्विनीताई शेळके, संजय दिवेकर, साहेबराव वाबळे, जयश्रीताई दिवेकर, बंडूअप्पा नवले, किसनदादा शिंदे, शब्बीरभाई, दादासाहेब केसकर, संजय इनामके, लक्ष्मण रांधवन, बापू झगडे, गोरकांना दिवेकर, धनजीबाई शेळके, वसंत साळुंके, शैलेश शेलार, राजेश पाटील, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आमचे दोन मित्र मान्य मंगलदासजी बांदल, मान्य राहुलजी शेवाळे, उपस्थित सर्व वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ मंडळी, तरुण वर्ग, महिला भगिनी, उपस्थित बंधू भगिनींनो, प्रथमतः आजच्या या प्रचार सभेच्या निमित्तानं आपणा सर्वांच्या वतीनं मी माननीय दादांचं तालुक्याच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। दादा, आपण निर्णय घेतला आणि खरं तर आदरणीय पवार साहेबांच्या विषयी तुम्हालाही आदर आहे, मलाही आदर आहे, परंतु ज्या राहुल गांधी, सोनिया गांधी आणि एकंदरीतच त्यांच्या विचाराच्या मंडळींच्या बरोबर जाण्याचा त्यांचा निर्णय हा देशहितासाठी योग्य नाही, राज्यासाठी योग्य नाही आणि आपल्या मतदारसंघासाठी सुद्धा योग्य नाही, या विचारानं आपण माननीय मोदी साहेबांच्या बरोबर येण्याचं ठरवलं आणि त्यामुळे महायुतीचा एक महत्त्वाचा निर्णय या राज्यामध्ये झाला। आपण अतिशय धाडसानं निर्णय घेतला आणि आता तुमचं आमचं सगळ्यांचं उद्दिष्ट माननीय मोदी साहेब या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असताना या बारामती लोकसभा मतदारसंघातील आपला खासदार किंवा आपल्या खासदार या मोदीजींना मतदान करणाऱ्या असाव्यात, या विचारानंच आपण सगळ्यांनी या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केलेली आहे। तुम्ही सुद्धा आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना विचारात घेऊन जो निर्णय घेतला त्याचं आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या सहकाऱ्यांच्या वतीनं आम्हाला कौतुक आहे। त्यामुळे या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेसपासून आम्ही आमची भूमिका ही सातत्यानं मांडत होतो की मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार याच्याबाबत आमच्या कुणाच्याही मनामध्ये शंका नाही, आपल्या मनामध्ये शंका नाही, त्याचबरोबर विरोधी पक्षाच्या मनामध्येही शंका नाही। फक्त 370 जागा येणार का 350 जागा येणार का 320 जागा येणार याच्यावरच चर्चा होते, परंतु 300 जागापेक्षाही कमी जागांचं बहुमत असताना एका विषयावर मात्र सगळ्यांचं एकमत आहे आणि ते म्हणजे माननीय मोदी साहेब निर्विवादपणे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत। त्यामुळे ज्यावेळी ही निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळी पहिल्या दिवसापासून मी आमच्या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन या प्रक्रियेसंदर्भामध्ये सगळ्यांचा कानोसा घेऊन या प्रक्रियेसंदर्भातली माझी मतं सातत्यानं वेगवेगळ्या प्रसिद्धी माध्यमांना देत असताना सातत्यानं सांगितलं की महायुती ज्या पक्षाचा निर्णय घेईल तो आम्ही मान्य करू, ज्या पक्षाला ही जागा जाईल तो पक्ष जो उमेदवार देईल तोही आम्ही स्वीकारू
आणि आमचे नेते माननीय देवेंद्रजी आणि पक्षाचे नेते जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही सर्व सहकारी महायुतीचं दमदारपणे काम करू, अशा प्रकारे सुतोवाच वारंवार आम्ही सगळ्यांनी केलं होतं. आजूबाजूला काय झालं असलं तर या तालुक्यामध्ये तुम्हाला देवेंद्रजींना आणि पक्षांच्या नेते मंडळींना कुठलाही ताणतणाव होणार नाही याची काळजी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा सातत्यानं संघर्ष या मतदारसंघामध्ये गेले कित्येक वर्ष राहिलेला आहे, परंतु हा आमचा स्थानिक स्वरूपाचा संघर्ष आहे. मोदी साहेबांचं पंतप्रधान होणं हे देशहितासाठी, राज्याच्या हितासाठी आणि महायुतीसाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे काही बाबतीमध्ये आमची काही मतं असली तरी ती बाजूला ठेवून महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. मला मान्य आहे की काही लोकांच्या मनामध्ये काही शंका आमच्या सहकाऱ्यांच्या निश्चितपणे होत्या, परंतु मागच्या 15 दिवसामध्ये या सगळ्या शंकासंदर्भामध्ये वारंवार आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या बैठका घेऊन महायुतीची भूमिका काय आहे, या मतदारसंघामध्ये आपल्या नेत्यांना आणि आपल्या पक्षाला काय अपेक्षित आहे, दादांनी महायुतीबरोबर येण्याचा निर्णय का घेतलेला आहे आणि त्यामुळे सुनेत्रा वहिनींना का मतदान करायचं या संदर्भातल्या सगळ्या चर्चा, सगळा संवाद घडून आम्ही सगळ्यांनी पक्ष देईल तो निर्णय मान्य करून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा वहिनींना आमच्या ताकदीनं पूर्णपणे पाठिंबा देण्याचं ठरवलं. त्याप्रमाणे कार्यवाही सुरू केली आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी तुम्हाला खात्री देतो की 7 तारखेचं मतदान होताना आम्ही बोलू कमी परंतु काम मात्र जास्त करू आणि आपल्याला अपेक्षित असणारं मतदान या तालुक्यामध्ये घडवण्यासाठी आम्ही आमच्या परीनं पूर्णपणे प्रयत्न करू. दादा, खरं तर कैलासवासी सुभाष अण्णांचा वारसा आम्ही सगळेजण चालवतो. आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन मागची 23 वर्ष सातत्य ठेवून वेगवेगळ्या अडचणीला मात करत आम्ही इथपर्यंत आलो. प्रचंड संकटाला आम्हाला सामोरं जावं लागलं, परंतु समोर बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर या तालुक्यातील वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला. त्याच्यामध्ये अण्णांनी सातत्यानं या तालुक्याचा कुटुंबासारखा विचार केला आणि तो विचार करताना या तालुक्यातील प्रत्येक नागरिक हा आपला कुटुंबातील घटक आहे या विचारानं त्यांनी सातत्यानं काम केलं. ते मी अतिशय जवळून पाहिलं होतं आणि त्यामुळे पाण्याच्या बाबतीमध्ये सातत्यानं संवेदना ठेवून आम्ही काम केलं. राजकारण करताना नेहमीच मर्यादा पाळल्या. कधी अपमान झाला तो स्वीकारला, सहन केला, परंतु त्यांचं काम पुढे नेटानं नेण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी सातत्य ठेवून केला. मी जरी आज इथं उभा असलो तरी समोरचे आणि व्यासपीठावर बसणाऱ्या सगळ्यांनीच अतिशय भक्कम अशी साथ ही आम्हाला दिली आणि त्यामुळे इथपर्यंतची वाटचाल आम्ही सगळेजण करू शकलो. यामध्ये विशेषतः मागच्या 7-8 वर्षामध्ये देवेंद्रजींनी अतिशय भक्कम साथ दिली आणि अतिशय अटीतटीच्या निवडणुका सुद्धा आम्ही जिंकू शकलो. परंतु सुभाष अण्णांनी जे काही या ठिकाणी रस्ता दाखवला होता त्या रस्त्याने योग्य दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. आज दादा, पाण्याची परिस्थिती या संदर्भामध्ये सातत्यानं या मतदारसंघातील नागरिकांची मागणी असते. आजही नदीला पाणी शेवटपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला, परंतु काही भागामध्ये पाणी पोहोचलं, काही भागामध्ये राहिलं. परंतु कॅनलवर मात्र अतिशय अटीतटीच्या प्रसंगात सुद्धा
आज आपण पाणी पोचू शकलो याचा मला आनंद आहे. उन्हाळी आवर्तन मिळणार की नाही शंका होती. बेबी कॅनॉल सुरू केला, त्याला सुरुवातीला 50 कोटीचा निधी मिळाला, नंतर जवळपास 200 कोटीचा निधी आता आपल्याला उपलब्ध झालेला आहे. त्याचं टेंडर प्रोसेसमध्ये आहे. आणि हे सगळं होत असताना या तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्याची भविष्यामध्ये टंचाई होऊ नये म्हणून सातत्य ठेवून प्रयत्न करत होतो. दादा, मागच्या वेळी आम्हाला सगळ्यांना सांगितलं गेलं की तुम्हाला लोकसभा लढायची आहे. आमची तयारी नव्हती, आमची इच्छा नव्हती, परंतु देवेंद्रजींनी दिलेला आदेश मला नाकारणं शक्य नव्हतं. परंतु त्यावेळी सुद्धा कुठल्याही पदाची मागणी न करता मी फक्त एकच मागणी केली, आणि ती म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये पाण्याची समस्या भविष्यामध्ये निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुम्ही मुळशी धरणाच्या संदर्भातली जी समिती केलेली आहे, माझा हट्ट होता, माझा आग्रह होता, त्यामुळे समिती झाली होती, मी सदस्य होतो. पहिल्या समितीमध्ये कामकाज अर्धवट राहिलं. दुसरी समिती तुम्ही जी केलेली आहे त्या माध्यमातून या मतदारसंघातील लोकांना न्याय देण्यासाठी मला एकच शब्द द्या की मुळशी धरणाचं पाणी या भागामध्ये आणण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही माझ्या पाठीशी भक्कमपणे उभं राहाल. अशा प्रकारचं एकच विनंती त्यावेळी केली. कांचनची उमेदवारी त्यावेळी ठरली. तिचा सुद्धा ज्यावेळी उमेदवारीचा ज्यावेळी टीव्हीवर नाव आलं त्यावेळेस तिलाही उमेदवार हे माहीत नव्हतं. आमच्या मतदारसंघात मी कुणाला विचारलेलंही नव्हतं, तेवढा वेळही मिळाला नव्हता. पक्षानं अचानक रात्री 2 वाजता उमेदवारी जाहीर करण्याचा निर्णय घेतला, परंतु मान्य देवेंद्रजींनी मला पूर्ण कल्पना दिली होती. त्यामुळे आम्ही निवडणुकीची पूर्ण प्रक्रिया ही अतिशय ताकदीनं त्यावेळी केली. आपण दिलेला शब्द पाळणारी आम्ही सगळी मंडळी आहोत. दादा, 2007च्या बँकेच्या निवडणुकीला पक्षानं आदेश दिला. माझी तयारी नव्हती, निवडणूक लढवण्याचं आम्ही ठरवलं. 2009ला आपण 2007ला तुम्ही निवडून येत असताना बँकेला माघार घ्यायला सांगितली. या पक्षाचा आदेश मानला, मी माघार घेतली. 2009ला विधानसभेला पराभूत व्हावं लागलं, तरी आजपर्यंत कुणाकडेही तक्रार केली नाही. 2014ला ऐनवेळी पक्ष कोणता याची चाचपडणी करत आम्ही सगळेजण होतो. त्यावेळी ऐनवेळी आम्हाला मान्य जानकर साहेब, मान्य देवेंद्रजींनी मदत केली आणि त्यावेळी आम्ही सगळ्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवली, ती जिंकली. त्यावेळी सुद्धा कुठली तक्रार केली नाही. 2019ला खरं तर लोकसभा लढवणं खूप अवघड प्रसंग होता, परंतु आम्ही सगळ्यांनी त्यावेळी पक्षानं दिलेला आदेश मानला, ती निवडणूक लढवली. 2019ला तर तुम्हाला कदाचित थोडीफार कल्पना असेल, परंतु सकाळपर्यंत मलाही फॉर्म भरेपर्यंत माझा पक्ष कोणता याची स्पष्टता राज्यातल्या नेत्यांनी दिली नव्हती. ती दिली त्यावेळी सकाळ झाली होती. एबी फॉर्म रासपचा तयार होता, एबी फॉर्म भाजपचा तयार होता. आणि अशा वेळी माझ्यासमोर 2च प्रश्न होते की मान्य जानकर साहेबांचं ऐकायचं का मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजींचं ऐकायचं. परंतु तालुक्याच्या हितासाठी त्यावेळी मी मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजींनी जो आदेश दिला त्याप्रमाणे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचं ठरवलं. आणि हे सगळं करताना आम्ही कुठेही कुरकुर केली नाही, तक्रार केली नाही, कुणावर टीकाही केली नाही. आपलं काम करत राहणं हा धर्म वर्षानुवर्ष आम्ही पाळत आलो. आणि आता सुद्धा तुम्हाला शब्द देतो की कुणी काही शंका उपस्थित सुदैवानं करत नाही, परंतु आम्ही जे ठरवू ते सामुदायिक प्रमाणे आम्ही ठरवू, ते आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला दिलेला शब्द हा कुठेही बदलणार जाणार नाही याची काळजी घेऊन 7 तारखेचं मतदान आम्ही करू याची खात्री आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला देतो. दादा, त्यावेळी सुद्धा पाण्यासंदर्भातली भूमिका आम्ही लोकसभा निवडणूक लढताना मांडली. देवेंद्रजींनी तसा सुप्याच्या सभेमध्ये जाहीर केलं. तुमचे विशेष आभार की तुम्ही मागचे 2.5 वर्ष पालकमंत्री होता, तुम्ही जलसंपदा मंत्री राहिलेला आहे, परंतु तुम्हाला या सगळ्याची बारकाईने जाणीव आहे. आपण सुरू केलेल्या प्रक्रियेला तुम्ही सुद्धा 2.5 वर्ष अतिशय ताकदीचा पाठिंबा दिला. कोरोना कालावधी होता, कोरोना कालावधीमध्ये सुद्धा आपण त्याच्यावर काम केलं. तुम्ही त्याच्यामध्ये सकारात्मक आहात. मागच्या 15 दिवसापूर्वी देवेंद्रजी, मान्य दादा आणि मी या संदर्भामध्ये चर्चा करत असताना त्याच्या संदर्भामध्ये काही निर्णय घेण्याचा आम्ही सगळ्यांनी ठरवलेला आहे. आणि तो सकारात्मक दादा निर्णय झाला तर निश्चितपणे या भागातील बारामती तालुक्यातील पुरंदरच्या काही भागातील कायमची 50-50-100 वर्षाची शेतीच्या, उद्योगाच्या आणि पिण्याच्या पाण्याची समस्या सुटू शकेल
आणि तेवढी आग्रहाची विनंती मात्र पुढच्या काळामध्ये आमची राहणार आहे. ती देवेंद्रजींच्याकडे राहील, ती तुमच्याकडे सुद्धा राहील आणि त्या माध्यमातून जाण्या शिरसाईचं आपण PDNचं पूर्ण जवळपास 380 कोटीचं नेटवर्क आपण तयार केलेलं आहे. त्यासाठी सुद्धा तुम्ही आणि देवेंद्रजींनी ठरवलं तर ते तातडीनं काम मार्गी लागेल, त्यासुद्धा आमच्या अपेक्षा राहणार आहे. आणि खडकवासला टनेल संदर्भामध्ये गेले कित्येक वर्ष प्रयत्न चालू होता. प्रस्ताव अंतिम टप्प्यामध्ये आहे. जवळपास 2,500 कोटी खर्च होणार आहे. 1,500 कोटी एशियन बँकने द्यायचं ठरवलेलं आहे आणि त्या 1,500 कोटीच्या नंतरची रक्कम बजेटमधून द्या, तुम्ही निर्णय करा. परंतु खडकवासला टनेलच्या माध्यमातून पाणी आल्यानंतर जवळपास 3 TMC पाणी आमच्या भागामध्ये वाढून मिळेल अशा प्रकारची मला खात्री आहे. त्यामुळे त्या बाबतीत सुद्धा आम्ही आग्रही राहू. तुमचा आभार या निमित्तानं मी मानेल की आम्ही या तालुक्यामध्ये कोरोनाचं काम करताना कुठलाही पक्ष, आडनाव, जात याच्यामध्ये दुजाभाव कधी केला नाही. आणि ते करताना तुम्ही सुद्धा पालकमंत्री म्हणून ज्यावेळी आम्ही कोविड सेंटरची कामं सुरू केली, देवेंद्रजींनी पाठिंबा दिलाच दिला. विरोधी पक्षनेते म्हणून दिलेला पाठिंबा तितकाच पाठिंबा तुम्ही सुद्धा पालकमंत्री म्हणून दिला. या तालुक्यातल्या विकास कामामध्ये सातत्यानं आम्ही प्रयत्न करत होतो आणि 8-9 वर्षामध्ये मी नेलेलं प्रत्येक काम देवेंद्रजींनी मार्गी लावलं. त्यांनी सातत्यानं मला पहिल्या दिवशी आदेश केलेला आहे की आपलं महायुतीचं काम करायला आजपासून सुरुवात करा. त्यांचा आदेश आला, तुम्ही चर्चा केली आणि त्यानंतर आम्ही कुठेही आडेवेडे न घेता सातत्य ठेवून निवडणुकीची प्रक्रिया पुढे नेतोय आणि ती पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न 7 तारखेपर्यंत नेटाने राहील. माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की निवडणूक अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं मोदी साहेब पंतप्रधान होणार आहेत. मोदी साहेब पंतप्रधान 2 वेळा झाले. दोन्ही वेळेस आपल्या या बारामती लोकसभेचा जो काही खासदार आहे तो आपला मोदी साहेबांना मतदान करणारा नव्हता. यावेळी मात्र तिसऱ्या प्रयत्नात का होईना आपल्याला मोदी साहेबांना मतदान करणारा खासदार हा आपल्याला आपल्या मतदारसंघातून निवडून देणं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला सगळ्यांना सुनेत्रा बहिणींना मतदान करण्याचं आवाहन मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये सातत्यानं दादा वेगळ्या चर्चा झाल्या, वेगळ्या शंका उपस्थित झाल्या. बरेच चॅनल्स आपल्या बारामतीवर चालले. कदाचित पुढचे 10 दिवस सुद्धा बऱ्याचशा चॅनलवर बारामती हाच विषय राहील. परंतु दौंडमध्ये मात्र देवेंद्रजींना आणि तुम्हाला दोघांना सुद्धा ताण न देता, तणाव न देता तुम्हाला राज्यामध्ये काम करण्याची मोकळीक देऊन आमच्याकडून कुठलीही अडचण होणार नाही याची काळजी घेऊन आम्ही सगळे पुढच्या काळामध्ये काम करू याची खात्री या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी व्यक्त करतो. आज खरं तर मी कधीच असा दादा भावनिक होत नाही. पूर्वीसुद्धा बऱ्याच निवडणुका झाल्या. मी निवडणूक हरलो. 2007ला मला माघार घ्यावी लागली. 2009ला सुद्धा मला पराभूत व्हावं लागलं. बऱ्याच संकटाला सामोरं जावं लागलं. परंतु असं मला कधीही भावनिक होण्याचा प्रसंग माझ्यावर आला नाही. कारण की वेगवेगळे आघात पचवतच माझं आयुष्य गेलं. परंतु आज मी भावनिक झालो त्याबद्दल थोडीशी मी दिलगिरी व्यक्त करतो. त्याचा वेगळा कुणी अर्थ निवडणुकीच्या निमित्ताने वेगवेगळ्या गोष्टींचे वेगवेगळे अर्थ काढले जातात. परंतु मी नम्रपणे सांगतो की दादा मी पहिल्या दिवशीच तुम्ही सुद्धा माझ्याशी चर्चा केली त्यावेळेसपासून आणि देवेंद्रजींनी सांगितलं त्या वेळेसपासून आम्ही याच्यामध्ये ठाम होतो की महायुती सांगेल तो उमेदवार, सांगेल तो पक्ष मान्य करून आम्ही काम करू. कुठली 8 मागच्या लोकसभा कांचनच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही टाकली नव्हती. या निमित्तानं सुद्धा कुठल्याही अटी आम्ही टाकलेल्या नाहीत. परंतु आम्ही सातत्यानं प्रामाणिकपणे काम करत आलो. कैलासवासी बाबाराव कुल यांनी या मतदारसंघामध्ये काम केलं. कैलासवासी सुभाषांनी काम केलं. आईंनी काम केलं. त्यानंतर मी काम करतोय. मी एवढीच फक्त नम्र आवाहन करेल की आम्ही जो प्रामाणिकपणे काम करतोय त्याची दखल ही राज्यस्तरावर पुढच्या काळामध्ये घेतली जावी एवढीच अपेक्षा पुढच्या कार्यकर्त्यांची आहे. आणि आम्ही कधी कुठलं पद मिळावं यासाठी राजकारण केलं नाही, तर सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन जाऊन या मतदारसंघाचं चांगलं नियोजन व्हावं. या मतदारसंघातील शेवटच्या माणसाचं सुद्धा दुःख आम्हाला समजावं. ते समजल्यानंतर सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करावेत. याच दृष्टीने आम्ही काम करत आलेलो आहोत आणि तीच भूमिका पुढच्या काळामध्ये आमची सगळ्यांची राहील. आज दादांना मी परवा सभेच्या निमित्तानं फॉर्म भरताना सांगितलं की दादा तुम्ही माझ्या बाबतीमध्ये सगळ्या बाबतीमध्ये सिनियर आहात, परंतु एका बाबतीमध्ये तुम्हाला सिनियर आहे म्हणजे निवडणुकीचे अर्ज आम्ही भरणं हे नियमित आहे.
परंतु पत्नीनं निवडणुकीचा अर्ज भरून त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करणं याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सिनियर आहे आणि त्यामुळे त्या दिवशी जो गोंधळ झाला फॉर्म भरताना थोडा वेळ गेला, त्यामुळे दादांनी स्वभावाप्रमाणे त्यांना लवकर होणं अपेक्षित होतं, ते झालं नाही. त्यामुळे दादांना मी सांगितलं की 7 तारखेपर्यंत तरी आपल्याला ही सवय लावावी लागेल आणि आपण आपल्या सगळ्या महिलांना शेवटी राजकारणामध्ये त्या रोजच्या वातावरणात असतात त्याप्रमाणे बहिणींनी सुद्धा कालचा दौरा केला. अतिशय कुणाला न दुखावता, कुणावर टीका न करता, कुणालाही न बोलता अतिशय चांगली प्रभावी मांडणी त्यांनी या विषयाची केलेली आहे. तेव्हा आम्हाला खात्री आहे त्यांनी सामाजिक काम सुद्धा बारामतीत चांगलं केलेलं आहे. त्यामुळे त्या चांगलं काम करतील आणि त्या दृष्टीने आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू. आता 23 वर्षामध्ये आम्ही आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला तू राजकारण करत असताना उद्योग व्यवसाय करू नको असं कधीही सांगितलं नाही. उद्योग व्यवसाय करूनच तरुणांनी राजकारण केलं पाहिजे ही भूमिका मांडून सातत्य ठेवून आम्ही काम केलं. आणि ज्यावेळी आपण निकडीच्या वेळेला लोकांना मदतीला येतो, लोकांच्या अडचणी सोडवतो, त्यावेळी लोक आपल्या पाठीशी उभं राहतात. त्या पद्धतीनं अतिशय सर्वसामान्य लोकांना घेऊन आम्ही ही संघटना पुढे चालवलेली आहे. तुमच्या सहकार्याची पुढच्या काळामध्ये आवश्यकता आहे. देवेंद्रजींनी सातत्यानं आमच्या पाठीशी भक्कमपणे पाठिंबा दिलेला आहे. त्या बाबतीमध्ये मी आपलं सुद्धा कारखान्याची प्रक्रिया होताना खरं तर देवेंद्रजींनी आणि दादांनी चर्चा करूनच आपण कारखान्याची प्रक्रिया सुरू केली. त्याच्यामध्ये ती बेकायदेशीर होऊ नये, कायदेशीर कुठली त्रुटी राहू नये या संदर्भात सुद्धा आपण सगळ्यांनी काळजी घेतली आणि त्या माध्यमातून कारखान्याची सुद्धा सगळी प्रक्रिया पार पाडताना माननीय अमित शाह साहेब, माननीय देवेंद्रजी आणि माननीय दादा तुमचे सुद्धा जनरल मीटिंगमध्ये असेल, वेगवेगळ्या आमच्या बैठकामध्ये असेल, मी जाहीर आभार मानलेले आहेत. आज पुन्हा एकदा माननीय अमित भाईंचे, माननीय देवेंद्रजींचे आणि माननीय दादांच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहकारी कारखाना चालवताना आपण आमच्यावर राहिला त्याबद्दल मी आभार मानतो. दादा, या तालुक्यामध्ये पाण्यासंदर्भातल्या काही विवेचना मी केल्या, रस्त्याची कामं चांगली झालेली आहेत. विजय संदर्भातल्या जवळपास 150 कोटीचा DPR आता देवेंद्रजींनी मंजूर केलेलं आहे. त्याचं कामं सुरू करून आज विजेची थोडीशी अडचण आहे. इकडचे एक कर्जतची लाईन पूर्ण होतीये, जेजुरीची लाईन पूर्ण होतीये, त्याचा दलासा आम्हाला पुढच्या काळामध्ये मिळेल. परंतु दौंडचं प्रांत कार्यालय आम्ही सुरू करू शकलो, दौंडचं जिल्हा न्यायालय आम्ही सुरू करू शकलो, दौंडचं ग्रामीण रुग्णालयाचं जवळपास 40 कोटीचं काम प्रगतीपथावर आहे. अष्टविनायक मार्गाचं काम पूर्ण केलं. आता हायब्रिड ॲन्युइटीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून वाघोली, राहू, पारगाव, यवत हा जवळपास 415 कोटी रुपयाचा रस्त्याची मंजुरी मिळालेली आहे. त्याचं टेंडर होईल आणि त्या टेंडरची प्रक्रिया लोकसभेनंतर सुरू झाल्यानंतर तो सुद्धा एक महत्त्वाचा रस्ता होईल. चौफुल्यापासून आता नवरा रस्त्याचं काम पूर्ण होत आलेलं आहे आणि त्यामुळे ग्रामीण मार्ग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर मी या मतदारसंघामध्ये पूर्ण करतोय. बेबी कॅनॉलच्या माध्यमातून दिलासा मिळाला, नंतर लोणी काळभोरपर्यंत त्याचं अस्तरीकरण झाले, आता पाटसपर्यंत अस्तरीकरण झाल्यानंतर जवळपास 6 TMC पाणी हे आम्हाला जादाचं नदीतल्या रिसायकल केल्यामुळे उपलब्ध होईल, त्याचाही फायदा होईल. परंतु एक समस्येच्या बाबतीमध्ये तुम्हाला आम्हाला सहकार्य करावं लागेल. ती समस्या बऱ्याच मतदारसंघाची आहे, ती म्हणजे उजनीच्या बुडीत बंधाऱ्यामध्ये, बुडीत भागामध्ये बंधारे करू नये हा जरी शासनाचा नियम असला, ते ज्यावेळेस पूर्ण उजनी धरण भरतं त्यावेळी पाणी पुरेपूर असतं, परंतु ज्यावेळेस बोगद्यातून झालेल्या नवीन बोगद्यातून पाणी सोडलं जातं त्यावेळी सगळा मागचा भाग राजेगाव, वाटलूज, त्याचबरोबर मलठण, अगदी पेडगावपर्यंत हा उघडा पडतो आणि त्यामुळे शेतीचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. विशेषतः दुष्काळामध्ये ही परिस्थिती येते. त्यामुळे बुडीत बंधाऱ्याची एक संकल्पना आपण नव्यानं करावी अशी विनंती मी देवेंद्रजींना केली होती. त्यांनी बैठका घेतलेल्या आहेत. तुम्ही देवेंद्रजींना सांगू शकता, तुमचं त्या विषयाचा जलसंपदा मंत्री तुम्ही राहिलेला असल्यामुळे अभ्यास आहे. बुडीत बंधाऱ्याचा प्रश्न जर मार्गी लागला तर त्या भागातील शेतकऱ्यांना निश्चितपणे दिलासा मिळेल याची मला खात्री आहे. त्या संदर्भात सुद्धा तुम्ही भविष्य काळामध्ये मदत करावी अशा प्रकारची अपेक्षा आहे. दौंडचं क्रीडा संकुल त्या ठिकाणी आता जवळपास 10 कोटी रुपयाचं उभं करतोय आणि हे सगळं करताना सर्वांग सुंदर दौंड असावं असा आमचा प्रयत्न आहे. वरवणच्या बाबतीमध्ये नवीन ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी होतंय. पोलीस स्टेशनच्या दौंड आणि यवतच्या इमारती आपण पूर्ण करतोय. पोलिसांची निवासस्थानं पूर्ण करतोय. प्रांत कार्यालयाचं आपण सुरू केलं, त्याच्या इमारतीचं टेंडर झालेलं आहे. DYSP कार्यालय हे आता बेकायदेशीर जागेत आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांचं कार्यालय हे बेकायदेशीर जागेमध्ये असल्यामुळे ते कायदेशीर जागेत करण्यासंदर्भात आपण त्याचंही टेंडर केलेलं आहे. आणि अशा प्रकारे चौफेर सगळ्या बाबतीतलं काम या मतदारसंघात व्हावं असा आमचा प्रयत्न आहे. आरोग्याच्या व्यवस्थेसंदर्भामध्ये आम्ही प्रयत्न करतोय. केंद्राच्या राज्याच्या सगळ्या योजना
राबवण्यासंदर्भामध्ये आम्ही प्रयत्न करतोय. धनगर आरक्षणासंदर्भातली भूमिका मी सातत्यानं मांडली, मराठा आरक्षणासंदर्भातली भूमिका सातत्यानं मांडली, ओबीसीच्या वेगवेगळ्या मागण्या मी सातत्यानं सभागृहामध्ये मांडत आलो आणि त्याचबरोबर अल्पसंख्याकांपासून मागासवर्गीयपर्यंतच्या वेगवेगळ्या योजना या तालुक्यामध्ये आणण्याचा आपण प्रयत्न केला. राज्यातील एक मोठं एक काम आपलं दौंडमध्ये आपण करतोय. त्याच्यामध्ये काही पिकअप स्टँड आपण करतोय. आपण कुरकुंबोरीचं काम बरेच दिवस पेंडिंग होतं, ते पूर्ण केलं आणि सगळी कामं करून हा मतदारसंघ जी काय आमची सगळ्यांची खंत आहे याचा बराच मोठा बॅकलॉग राहिलेला कमी करण्याचा आम्ही प्रयत्न केला. दौंडगार पुलाचं काम चालू आहे. टाकळी भीमा पुलाचं काम मंजूर झालंय, ते सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. खामगावचा पूल आपण पूर्वी केला, ते पूर्ण होते. केंद्राच्या माध्यमातून सातत्यानं रेल्वेमध्ये मागण्या केल्या. खामगावचं जवळपास 40 कोटी रुपयाचं उड्डाण पुलाचं काम मंजूर झालंय. सहजपूरचं 40 कोटी रुपयाचं उड्डाण पुलाचं काम मंजूर झालंय. यवत राहू हा फ्लायओव्हर आपण आता PMRDच्या आराखड्यामध्ये समाविष्ट केलेला असल्यामुळे तोही त्या ठिकाणी मंजूर होतोय. खुडगावचंही काम आता आपल्याला रेल्वेकडून केंद्राच्या माध्यमातून करावं लागेल, त्याची पण तयारी आपण पूर्ण केलेली आहे. आणि हे सगळं करताना दादा पुढेही आम्ही 23 वर्षामध्ये जर टीका केली तरच उत्तर दिलंय, परंतु आमच्यावर जरी टीका झाली तरी मी वयाने लहान आहे, अनुभवाने लहान आहे आणि टीकेला उत्तर देण्यापुरतंच आमची भूमिका राहिली. कधी आम्ही स्वतःहून कोणावर टीका केली नाही, मी केली नाही. माझे कार्यकर्ते करत असेल तर त्यांना सातत्यानं त्या संदर्भातल्या सूचना देऊन या तालुक्यातली प्रक्रिया ही चांगली राहावी, या तालुक्यातील सामाजिक वातावरण चांगलं राहावं असा आम्ही प्रयत्न केला. दादा याच तालुक्यामध्ये अशोक अण्णांना आमदार असताना मारहाण होण्यापर्यंतचे प्रसंग आले. या तालुक्याचा बिहार झाल्याचंही आपण पाहिलं, परंतु तुम्ही जिल्ह्यामध्ये जी भूमिका घेताय ती या तालुक्यामध्ये ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि या तालुक्यामध्ये मागच्या 9 वर्षामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली ठेवताना कुठल्याही गुंडगिरीचं संकट सर्वसामान्य माणसावर येऊ नये हा सुद्धा प्रयत्न सातत्याने आम्ही केलेला आहे. आमच्या पक्षातील संघर्ष, पक्षाच्या बाहेरचे संघर्ष होऊ नये याची काळजी घेतलेली आहे. आणि पुढच्या काळामध्ये या तालुक्यातील सामाजिक वातावरण सुद्धा चांगलं राहावं या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू. आपल्या साथीची गरज आहे, ते सहकार्य तुम्ही द्याल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. सुनेत्रा वहिनींचं चिन्ह असणाऱ्या घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपण त्यांना चांगल्या मताधिक्याने विजयी करावं अशा प्रकारचं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.